नमस्कार, मी नितीन वाघ. बायोस्कोप गप्पांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, सध्या सगळीकडे बिग बॉस मराठीचे गाणे वाजतायत. गाणे वाजतायत म्हणजे शब्दशः गाणे वाजत नाहीये, तर सगळीकडे बिग बॉस बद्दल लिहिलं जातंय, बोललं जातंय. सोशल मीडियावर अक्षरशः पाऊस पडतोय बिग बॉसचा. त्याचं कारण असं आहे की यंदा बिग बॉसमध्ये नेहमीप्रमाणेच एंटरटेनमेंट क्षेत्रातली माणसं आहेतच, पण यंदा काही त्याच्या बाहेरचीही वेगळी माणसं आहेत आणि त्यातलं एक महत्वाचं नाव आहे, ते म्हणजे हरिभक्तपरायण पुरुषोत्तम दादा महाराज. आता त्यांच्याशी गप्पा मारण्याचा जो योग या व्हिडिओच्या माध्यमातून जुळून आलाय, त्याचं कारण असं आहे मुळात, ते म्हणजे वारकरी संप्रदायातला एक माणूस. लहानपणापासून संप्रदायाशी जोडला गेलेला माणूस. आणि बिग बॉस जे आहे ते मुख्यतः वाद, काहीतरी भांडणं याच्यासाठी अतिशय प्रसिद्ध आहे. तर त्यामुळे थोडंसं कान टवकारले गेले. जाणीवपूर्वक मी ते बघितलं आणि म्हणून म्हटलं की यांच्यासोबत गप्पा मारायला जरूर आवडतील. त्यामुळे बिग बॉस संदर्भात आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांना कला क्षेत्राबद्दल काय वाटतंय, त्यांची कला क्षेत्रातल्या लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे, अशा काही वेगवेगळ्या गोष्टींबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर महाराज, आपलं खूप खूप स्वागत आहे बायोस्कोप गप्पांमध्ये. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आणि अतिशय घिसापिटा प्रश्न मी तुम्हाला परत एकदा विचारतोय, सगळ्या या प्रवासाबद्दल जाणून घेण्याच्या आधी, की बिग बॉस खरंच स्क्रिप्टेड असतं का? किती त्यात सत्य असतं, किती काल्पनिक असतं? तुम्हाला आधीच काय काय करायचंय हे माहिती असतं का ऑन दी स्पॉट सगळ्या गोष्टी घडतात? अगदी जसं म्हणजे मी घरातून बिग बॉसच्या बाहेर आल्यानंतर मला पहिला प्रश्न जर काही विचारत असतील की हा कार्यक्रम स्क्रिप्टेड आहे का, तर त्याचं जर तुम्ही विचारलं तर त्याचं उत्तर आहे अजिबात स्क्रिप्टेड नाहीये. तो जे जे घडतं ना, जे तुम्हाला दिसतंय ना, ते तिथं घडलेलंच आहे. काही काल्पनिक नाही, काही नाही, काही नाही. जसं जसं माणूस त्या घरामध्ये गेल्यानंतर दिवसागणिक बदलत जातो ना, तो बदललेल्या गोष्टी तुम्हाला त्याच्या वागण्यातला बदल असेल, त्याच्या बोलण्यातला बदल असेल, ह्या सगळ्या गोष्टी जशा तिथे घडतात तशाच तुम्हाला दाखवल्या जातात. पण मग ज्या वेळेला तुम्हाला फोन आला असेल की असा असा शो आहे आणि तुम्ही सहभागी होता का वगैरे, तर आपण सगळेच जण जाणतो की 1-2 वर्षांपूर्वी शिवलीला ताई बिग बॉसमध्ये सहभागी झाल्या होत्या आणि त्यावेळेला नकारात्मक प्रतिसाद त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर मिळाला होता. तर तुम्ही हे सगळं जाणत होते. तुम्ही वारकरी संप्रदायाला रिप्रेझेंट करता तिकडे. तर असा जेव्हा एखादा शो येतो जो मुख्यत्वे वादासाठी प्रसिद्ध आहे, किंबहुना कदाचित वाद होणं याच्यातनंच त्यांना टीआरपी मिळत असावा, तर अशा वेळेला आपलं जाणं योग्य आहे का बिग बॉसमध्ये? जर गेलो आपण तर वारकरी संप्रदायाची जी माणसं आहेत त्यांचा काही आपण रोष पत्करू का? की त्याच्यामागे काही वेगळी भावना होती? याच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचाच काहीतरी फायदा होईल, याच्याकडे तुम्ही कसं बघता? हो, तुम्ही जसं आता हा प्रश्न विचारताना शेवटी तुम्ही मला बोललात की त्याच्या पाठीमागे काही तुमची भावना होती की वारकरी संप्रदायाला वेगळ्या पद्धतीने, तर त्याच एका भावनेने मी तिथपर्यंत पोहोचलो. खरं तर अनपेक्षितपणे मला हा फोन आला. मला वाटलंही नव्हतं किंवा त्याच्यासाठी मी काही प्रयत्न किंवा काय असे एफर्ट्स घेतले नव्हते किंवा कोणाच्या संपर्कात राहिलो होतो, असं काही नाहीये. मागच्या गेली 2 वर्षामध्ये मी माझ्या स्वतःमध्ये खूप बदल केले आणि ते जे बदल केले मी माझ्या सोशल मीडियावर मी त्याच्या पोस्ट टाकत होतो. म्हणजे कशा प्रकारे? म्हणजे माझ्या स्वतःच्या शारीरिक काही बदल असतील, लुक मध्ये काही बदल असेल. जर तुम्ही माझा 2-2.5 वर्षापूर्वीचा एखादा फोटो जर पाहिला तर माझी तब्येत खूप आहे, आताही ती वाढलेलीच आहे कारण की आता थोडासा डाएट वगैरे बंद आहे माझा. तर माझं 90 किलो वजन होतं, ते मी 72 किलोवर आणलं. मग रेग्युलर जिमला जाणं, प्रॉपर डाएट करणं. म्हणजे महाराज असलो तरी जिम मध्ये जाताना टी शर्ट घालून जाणं, मग ते जाताना माझ्याकडं 2-4 गाड्या आहेत, वेगवेगळ्या गाड्या घेऊन जाणं, थोडंसं ते सोशल मीडियावर मी प्रेझेंट करत राहिलो. आणि पण हे सगळं प्रेझेंट करत असताना वारकरी संप्रदायातली आचार प्रणाली, विचार प्रणाली आणि तत्व प्रणाली ही कधीच मी सोडलेली नाहीये. मी कुठेही गेलो तरी माझ्या कपाळाला गोपीचंदनाचा टिळा असतो, बुक्का असतो, कुंकू असतो. घरातून बाहेर पडताना मी माझ्या आई वडिलांचं दर्शन घेतो. ज्या ज्या आपल्या चांगल्या गोष्टी आपण करतो त्या त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. वारकरी संप्रदायामध्ये पुरुषोत्तम दादा पाटील हे नाव काय अपरिचित नाहीये, परिचित नाव आहे, सगळ्यांना माहितीये. पुरुषोत्तम दादा पाटील त्यांनी म्हणजे गजर कीर्तनाचा कार्यक्रम असेल किंवा मनमंदिरा कार्यक्रम असेल
ह्या दोन्ही फर्स्ट डे पासून मी ह्या कार्यक्रमात, जे महाराष्ट्रातील सर्व भागांमध्ये लोकप्रिय कार्यक्रम आहेत, की कार्यक्रम म्हटलं तर एकतर मंदिरामध्ये कीर्तन ऐकायचं. पहिलं असं होतं की मंदिरात कीर्तन ऐकायचं, आज माणसं घरात प्रत्येक कीर्तन ऐकतात. सकाळी उठल्यानंतरही तुम्हाला कीर्तन ऐकायला मिळतंय आणि संध्याकाळी तुम्हाला कीर्तन ऐकायला मिळतं. पुरुषोत्तम दादा पाटील हे नाव माहितीये, पण वारकरी संप्रदायाशी जी कनेक्ट लोक आहेत त्यांना ते माहितीये. पण आजही महाराष्ट्रात असा एक वर्ग आहे ज्यांना देहू, आळंदी, पंढरपूर माहिती आहेत, पण ते अजून तिथपर्यंत पोहोचलेले नाहीये. ज्ञानेश्वरी माहितीये, पण ज्ञानेश्वरीचं एक पान वाचलेलं नाहीये. हरिपाठ माहितीये, पण हरिपाठात काय आहे हे माहिती नाहीये. मग आपल्याला हे जी संत वाङ्मय आहे हे प्रभावीपणे आपल्याला पोहोचलं पाहिजे. आता आपल्याला पोहोचायचं तर त्या लोकांपर्यंत आपल्याला पोहोचलं पाहिजे. जरी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचत असू तरी त्याला मर्यादा असतात. पण मग असा कोणता एखादा कार्यक्रम आपल्याला भेटेल का, असा एक मनामध्ये विचार होता. आणि एवढं मोठं व्यासपीठ आलं. मग बिग बॉस हे संपूर्ण म्हणजे आता जर तुम्ही रेटिंग पाहिला तर मागच्या 4 सीझन पेक्षा 5वा सीझन एकदम तुफान चाललाय. म्हणजे टीआरपी अगदी हायएस्ट टीआरपी आहे. एवढा प्रेक्षक वर्ग ज्या कार्यक्रमाचा आहे, ज्याच्यामध्ये घरातले आजोबा पण कार्यक्रम पाहतात आणि 3-4 वर्षाचा त्यांचा नातू पण कार्यक्रम पाहतो. म्हणजे आणि त्यात काय म्हणजे दुसऱ्याच्या घरात आपल्यालाही डोकवायला आवडतंच, त्याच्यामुळे त्या घरात सगळ्यांनाच डोकवायचं असतं. तिथं घरातले ते वाद, पण एक प्रेक्षक वर्ग त्यांच्याशी जोडलेला आहे. तर मला हेच की एक रिस्क होती, जसं तुम्ही बोललात की एक फार मोठी रिस्क होती. पण मला जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा मी ठरवलं की नाही, आपल्याला ह्या कार्यक्रमामध्ये जायचंय. आपण आपले तत्व सोडायचे नाहीत. मग तुम्ही जर पाहिलं असेल तर मी कुठेच रिॲक्ट होत नव्हतो. म्हणजे मी अतिशय संयमित तिथे वावर होता माझा, मर्यादित वावर होता. आणि तोच जो संयमित मर्यादित वावर होता तोच महाराष्ट्रातल्या लोकांना आवडला. की ज्या संप्रदायाला मी प्रेझेंट करतोय, ज्या संप्रदायाचे विचार घेऊन मी आतापर्यंतची वाटचाल केली आहे, तिथं त्या विचारांना कुठे तडा जाईल तडा जाणार नाही याची मी पूर्णपणे काळजी घेत होतो. आणि एक हाच विचार होता की आता पुरुषोत्तम दादा पाटील गुगलवर तुम्ही टाकलं ना की खूप येतं पुरुषोत्तम दादा पाटील, म्हणजे भयंकर. म्हणजे मला अपेक्षित पण नव्हतं की एवढं सगळं येईल. आज पुरुषोत्तम दादा पाटील हे नाव लोकांना माहिती झालंय, वारकरी संप्रदायाशी रिलेटेड आहेत हे नाव माहिती झालंय. आज मला उद्या ज्ञानोबा तुकोबार यांचे विचार पोहोचवण्यासाठी हे खूप सोपं झालं. पुरुषोत्तम दादा पाटील नाव माहिती झालं, कीर्तन करतात, चला आपण ह्यांचं कीर्तन करूयात, आपण ह्यांच्या मुखातून प्रवचन ऐकूयात. ह्या सगळ्या गोष्टी घडत राहतील. आणि जो यंग क्राऊड आहे, यंग जनरेशन आहे, त्या मुलांपर्यंत मला पोहोचता आलं. त्याच्यामुळे मी ती रिस्क घेतली आणि माऊली पांडुरंगाच्या कृपेने मला वाटतं की 7 दिवसाचा प्रवास होता, जो मला अपेक्षित, मला तर 3 महिने राहायचं होतं, त्यामुळे मी ह्या 3 महिन्यात काही कार्यक्रमही घेतलेले नाहीत. पण जेवढा प्रवास झाला तेवढा मला जे कार्य करण्यासाठी पूरक ठरेल तेवढा माझा प्रवास झालेला आहे तिथे. महाराज, आत्ता तुम्ही जसं म्हणालात की वारकरी संप्रदायाची जी तत्वप्रणाली असेल, आचार प्रणाली आणि विचार प्रणाली असेल, याला कुठल्याही प्रकारे तडा न जाऊ देण्याचा पुरेपूर काळजी तुम्ही घेतली. पण तुम्हाला असं वाटतं का की याच गोष्टीमुळे तुमच्या वावरण्यावर आणि वागण्यावर, बोलण्यावर मर्यादा आल्या आणि त्यामुळेच कदाचित आपण तिथनं बाहेर पडायला हे कारणीभूत झालं, असं वाटतंय का? हो, म्हणजे असं कसं आहे, मला ज्यावेळेस स्टँड घ्यायचा होता त्यावेळेस मी 3 वेळेस स्टँड घेतला. जो पूर्ण वीक मध्ये 3 वेळेस मी स्टँड घेतला आणि तो दिसला पण. म्हणजे तो लोकांना 24 तासामधलं त्यांना 1 तासात दाखवायचंय. त्याच्यामुळं आणि 16 जण घरामध्ये वावर करतात, तर पूर्ण कॅमेरा तर काय माझ्यावर राहणार नाही. ज्यावेळेस मी बोलेल, ज्यावेळेस मी काहीतरी वेगळी कृती करेल, तर ज्यावेळेस मला स्टँड घ्यायचं होतं त्यावेळेस मी स्टँड घेत होता. जेव्हा नॉमिनेशन मला आरबाजने केलं, तर आरबाजने मला नॉमिनेट केलं. नॉमिनेट केल्यानंतर त्यांनी ते चुकीच्या पद्धतीने केलं सगळं, तरी देखील मी त्याच्यावर चिडलो. त्यावेळेस चिडल्यानंतर त्याला मी आरबाज भाऊच म्हणत होतो, निकीला निकीताईच मी म्हणत होतो. आणि आजही मी त्यांना त्याच याने बोलतोय. माझ्या भाषेमध्ये मला, म्हणजे तुम्ही बोललात की वारकरी संप्रदायाच्या मर्यादा तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्हाला लवकर बाहेर जरी आलो तरी वारकरी संप्रदायाच्या मर्यादेला मला तडा जाऊनच द्यायचा नव्हता. ते 7 दिवस किंवा 3 महिने महत्वाचे नाहीयेत. शेवटच्या श्वासापर्यंत मला ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष करायचंय, हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. ते एका व्यासपीठ लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मी त्या व्यासपीठावर गेलो. पण मला ह्याच्या पाठीमागे माझ्याकडून वारकरी संप्रदायाच्या विचारांना कधी तडा गेलेला नाही, आणि आज गेलाय ना इथून पुढेही जाईल. कारण की ते मला कधी कधी, आम्ही कीर्तनकार मंडळी बोलतो की चंद्र सूर्य असेपर्यंत वारकरी संप्रदायाचे विचार राहतील. पण मला असं नाही वाटत. आम्ही थोडंसं उलट बोलतो, जोपर्यंत वारकरी संप्रदायाचे विचार आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य असतील, आणि ते विचार आपल्याला आपल्या वागण्यामधून लोकांपर्यंत न्यायचे. तुमच्या बोलण्यातून पुन्हा पुन्हा ज्ञानोबा असतील किंवा तुकोबा असतील यांच्याबद्दल बोललं जातंय. आणि जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडलात तर त्यावेळेला तुम्ही गजर केलात. त्यानंतर तुम्ही शिवरायांबद्दल पण आणि आपल्या संभाजी महाराजांबद्दल पण तुम्ही गर्जना केलीत तिकडे.
तर ही जी कृती होती ही करण्यामागचा काय विचार होता आणि हे ठरवून होतं का ते आपसूक आलं त्यावेळेला? ते आपसूक आलं, म्हणजे आत्ताही माझ्या अंगावर काटे आले. आपसूक आलं ते. कोणती कृती मी माझे खूप आता बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर मी खूप जणांशी संवाद साधलेले, खूप लोक माझ्याशी चर्चा करत आहेत. तर तुम्ही पाहिलं असेल, इरिना नावाची जी एक मुलगी आहे त्याच्यामध्ये, जी मराठी नाहीये, रशियामधली ती मुलगी आहे इरिना, पण ती मराठी संस्कृतीला स्वीकारते, मराठी बोलण्याचा प्रयत्न करते, मराठी वागण्याचा प्रयत्न करते. पहिल्या दिवशी जेव्हा मी तिच्याशी बोललो त्यावेळेस मी तिला घरात गेल्याबरोबर रामकृष्ण हरी बोललो. दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळ झाली, गाणं वाजलं आणि गाणं वाजल्यानंतर आम्ही एकमेकांच्या समोर आलो, तेव्हा तिने गुड मॉर्निंग केलं मला. तर मी गुड मॉर्निंग नाही बोललो, मी तिला सुप्रभात बोललो. मी तिला सुप्रभात बोलल्यानंतर तीही मला सुप्रभात बोलली आणि नंतर तिच्या तोंडातून आपसुकच रामकृष्ण हरी आलं. मला असं वाटतं माझं तिथलं जाणं सफळ झालं. एक रशियाची एक मुलगी आहे, जे महाराष्ट्रीयन संस्कृतीला स्वीकारण्याचा प्रयत्न करते आणि तिच्या तोंडातून जर रामकृष्ण हरी आला असेल, तर मला असं वाटतं ते. आणि माझा जन्मच माऊलींच्या नगरीतला आहे, ज्ञानोबाऱ्यांच्या नगरीतला आहे. तर मी कोणतीही कृती ठरवून करत नाही. त्यावेळेस तर मी स्वतः खूप स्ट्रेसमध्ये होतो. आता एक गोष्ट अशी आहे की मी घरातून बाहेर पडलो लवकर ह्याचं दुःख मलाही, कारण की मला तिथे पुढे जसं प्रेझेंट व्हायचं होतं तेवढा मला वेळ भेटला नाही. पण तिथे मी माऊलींना प्रार्थना केली, माऊली मी घरात राहिलो तरी तुमचा आहे आणि घराच्या बाहेर आलो तरी तुमचा आहे. मी घरात जातानाच पांडुरंगाच्या दर्शनाला गेलो होतो. मी घरात जाताना पांडुरंगाचं दर्शन घेतलं, पंढरपूरला जाऊन आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं, ज्योतिबाचं दर्शन घेतलं आणि कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि माझ्या सद्गुरूंचं दर्शन घेऊन आणि माऊलींच्या समाधीचं दर्शन, सद्गुरूंचं दर्शन घेऊन मी आतमध्ये गेलो होतो. जिथे जिथे मी गेलो ना, तिथे तिथे गेल्यानंतर मी एकच प्रार्थना केली, देह असो माझा भलतीये ठाई. माझा देह कुठेही असला, देह असो माझा भलतीये ठाई, चित्त तुझ्या पायी असो द्यावे. त्याच्यामुळे जो जयघोष झाला तो आपसूक झालेला आहे, तो काही ठरवून नाही झालेला आहे. आणि तो आपसूक झाला म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या गोष्टीचं कौतुक होत आहे. ठरवून असतं तर कौतुक नसतं झालं. तुम्ही अनपेक्षितरित्या घराच्या बाहेर पडलात, पण एक अजून संधी त्याच्यामध्ये वाईल्ड कार्डची असते. तर आता तुम्ही बाहेर आल्यानंतर कोण कसं वागतंय याचा तुम्ही एक अभ्यास करू शकता, पाहू शकता. एक आठवडाभर तुम्ही राहून काही प्रमाणात त्यांना समजू शकलात, काही प्रमाणात कदाचित, म्हणजे मला असं वाटतं की आठवडाभर तर गेम समजून घेण्यातच जातो माणसं, की नेमकं खेळ काय आणि कसं काय काय वगैरे वगैरे. तर आता जर का तुम्हाला संधी मिळाली समजा वाईल्ड कार्डमधनं जाण्याची, तर तुमची काय स्ट्रॅटेजी असेल, कशा प्रकारे तुम्ही तिथे खेळाल याचा तुम्ही काही विचार केलाय का? आणि मग तो खेळ खेळताना आपली जी तत्वप्रणाली, विचार प्रणाली आहे, मगाशी आपण ज्याच्याबद्दल बोललो वारकरी संप्रदायाची, तर त्याची त्या चौकटीतच राहून तो खेळ खेळायचा आहे, पण यावेळेला बाहेर न जाण्या ऐवजी तिथे ठाण मांडून जर का विजेते पदापर्यंत पोहोचता येतंय, अशा प्रकारचा काही तुम्ही विचार केलाय, काही स्ट्रॅटेजी आहे काय? एकतर काय झालं, मला खूप शॉर्ट पिरियड भेटला. लोकांना माहिती होई तोपर्यंत मी बाहेर आलो. त्याच्यामुळे मी आतमध्ये जर असलो, परत मला कर्मधर्म संयोगाने जर भेटली संधी, भेटेल नाही भेटेल माहिती नाही, भेटली संधी, तर लोकांना आता कळलंय की पुरुषोत्तम दादा पाटील हे बिग बॉसच्या घरात पहिल्या वीक मध्ये होते. आता लोकांना सांगण्याची गरज नाही पडणार की मी बिग बॉस घरामध्ये आहे किंवा जाणार आहे किंवा वाईल्ड कार्डने एंट्री होणार आहे. त्या घरामध्ये बघण्याची, म्हणजे मी अगदी ज्यावेळेस दुसऱ्या वीक मध्ये एलिमिनेशन झालं नाही, तर मी माझ्या इन्स्टाला एक पोस्ट केली होती की मला अजून एक आठवडा संधी भेटली पाहिजे होती, तुम्हाला काय वाटतं? तर तुम्ही त्या खालच्या जर कमेंट्स पाहाल, 700-800 कमेंट्स आलेल्या आहेत की दादा आम्हाला तुम्हाला त्या घरामध्ये पाहायचंय, आम्हाला तुम्हाला त्या घरामध्ये पाहायचंय. तर त्या घरामध्ये मी असेलच, कारण की लोकच मला ठेवतील, लोकांना मला पाहायचंय. 1-2 कमेंट नाही, 20-30 कमेंट नाही, 700 ते 800 कमेंट्स जेव्हा येतात तेव्हा मी ते वोटिंग पोल पण ठेवलं होतं, आपल्याकडे ते इन्स्टावरती आहे. तर 90% लोकांनी सांगितलं की दादा आम्हाला तुम्हाला पाहायचंय. तर मग मला पाहायचं असेल तर लोकच मला तिथे ठेवतील, जसं की आज सूरजच्या बाबतीत घडतंय. सूरजचं तिथलं वावरणं, लोक तो काय टास्क खेळतो त्याच्या लक्षात येत नाही, टास्क काय असतो तो. माझ्या तो लक्षात येतो, त्याच्या टास्क लक्षात येत नाही, पण त्याचं जे तिथं अगदी सर्वसामान्यप्रमाणे जे वावर आहे त्याचा, तो लोकांना भावतोय. तसं मी पण तिथं गेल्यानंतर मी माझे विचार सोडणार नाही, माझ्या भाषेवर कोणता परिणाम होणार नाही मला, कारण की मी पहिल्या वीकमध्ये टास्क झालेच नाहीत, 2 टास्क झाले. आणि मला जे माझे काही मित्र परिवार आहेत त्यांनी सांगितलं, पुरुषोत्तम तू तुझ्या वागण्यामध्ये बदल करू नको. आणि मी तेच सांगितलं ना, 3 महिने होऊन जातील
आणि मी जसा आहे तसाच जर तिथे राहिलो तर लोक मला नंतर स्वीकारतील. मी त्या खेळासाठी माझ्यामध्ये बदल केला तर मला वाटत नाही की मी ते खेळ खेळू शकेल. हा, मी फिजिकली जे गेम असतील, जे मेंटली गेम असतील ते प्रॉपर खेळणारच ना. आणि घरातला वावर ज्यांना आदर द्यायचा त्यांना आदर देईल. वेळ प्रसंगी माझ्याशी कोणी वाकडं बोललं तर मी त्या पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. ते तर पुढची गोष्ट आहे, बोलवलं तर. जर तरचे काठी हाणायला पण नक्की मऊ मी नवनी आम्ही विष्णुदास हे आहेच, पण मग ते पुढे आहेच की काठी आणण्याचं आहेच ना. मला पहिलं रितेश भाऊंनी प्रश्न विचारला होता, तुम्ही नडणार का? तर नडलं तर नडणारच ना. म्हणजे काय, एखाद्याने मला मारलं तर मी लगेच दुसरा गाल पुढं करणार नाही. मी त्याचं आणि ते तुम्हाला सांगितलं जातं, तुम्ही टास्क खेळलेच पाहिजे, ही तुम्हाला काही बंधन नाहीये. तुम्ही कारण द्या, तुम्ही का नाही खेळत. फक्त तुम्हाला रिझन द्यायचंय, कारण द्यायचंय. जेव्हा ती टीम आम्हाला सांगते तेव्हा तुम्ही टास्क मध्ये नाही खेळलं तरी चालेल, पण तुम्हाला योग्य ते कारण द्यावं लागेल जे लोकांना पटेल, लोक पाहणार आहेत. प्रत्येक गोष्टीला तुम्हाला तिथं कारण द्यायचंय. कारण देऊन तुम्ही तुमचं क्लिअरिफिकेशन करू शकता. त्यामुळे त्या डोक्यात आहेत गोष्टी. संधी भेटली तर त्या गोष्टी तुम्हाला तिथे दिसतीलच. बिग बॉस मध्ये तुमचा सगळ्यात आवडता खेळाडू कोण आहे आणि नावडता खेळाडू कोण आहे? नाही, नावडता म्हटलं तर पहिलं नावडता सांगतो. नावडता मला आरबाज आवडत नाही, कारण की आरबाज स्वतःच्या बुद्धीने खेळत नाही. आता हे तुम्ही तुमच्या ज्यावेळेस चॅनेलवर टाकाल त्यावेळेस खाली कमेंट्स पण येतील, बाबा तू एक आठवडा राहिलास, हे अशा कमेंट्स मी वाचल्या जातात. तू एक आठवडा राहिला तर एक आठवड्यामध्ये तुला काय लोक कळली. एक आठवडा मी लोकच जाणून घेत होतो. जेव्हा त्यांच्या बरोबर मला रिॲक्ट व्हायचं होतं तेव्हा मी बाहेर आलेलो होतो. मला जेवढी लोक कळली, तुम्ही आता रितेश भाऊंचा धक्का जर बघितला 2 वीकचा, तर माझे सगळे इंटरव्ह्यूज बघा तुम्ही युट्यूबला जाऊन, त्या सगळ्या गोष्टी ज्या रितेश भाऊ सांगतात त्या गोष्टी सगळ्या मी सांगितलेल्या आहेत. कोणाचे स्वभाव कसे आहेत, कोणाचे स्वभाव कसे आहेत, कोणाचे स्वभाव कसे आहेत. त्याच्यामुळं नावडता व्यक्ती बोलाल तो खूप चांगला आहे, मुलगा चांगला आहे, पण तो निकीच्या डोक्याने बोलतो. आणि सगळ्यात दुसरी गोष्ट म्हणजे काय, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार गाडीने केला नाही. ते कुठेतरी टच झाले ना, वाईट वाटलं की सगळे जय जयकार करतायत, त्याने तो केलेला नाहीये. त्याच्यानंतर नॉमिनेशन त्याने मला केलेलं आहे. नॉमिनेशन मध्ये निखिलला त्यांनी विचारलं की तू मला सेव्ह करशील का, मी तुला सेव्ह करतो तर तू मला सेव्ह करशील का. ज्यांनी ते मलाही त्यांनी विचारायला पाहिजे होतं सिक्वेन्सने. मी पहिला उभा होतो, नंतर निखिल उभा होता आणि नंतर तो वैभव उभा होता. त्यांनी फक्त मधल्या निखिलला विचारलं, वैभवला तर त्यांनी सेव्ह केलं होतं. मग त्यांनी निखिल मला पहिलं विचारलं पाहिजे होतं, त्यांनी मला विचारलं नाही. त्याच्यामुळे तो एक मला ना आवडताय. आणि आवडते माझे 5-6 जण आहेत, त्या सगळ्यांचीच नावं बघील. डीपी दादा मला आवडतो, कारण की ते खूप आत्मीयतेने माझ्यासोबत राहिले. पॅडी दादा मला आवडतो, अंकिता मला आवडते, योगिता असेल, परत सूरज असेल, ह्या सगळ्या लोकांशी माझं खूप चांगलं, इरिना असेल, इरिना खूप चांगली वागली. त्याच्यामुळे नावडत्यामध्ये आरबाज आहे, बाकी सगळे आवडत्यामध्ये. आम्हाला माहिती आहे की तुमची अनेक कलाकारांसोबत घट्ट मैत्री आहे. तर एक कीर्तनकार, आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारा माणूस आणि कलाकार, तर ह्या मैत्रीचा जो बॅलन्स असतो तो तुम्ही कसा साधता आणि तुमचे असे कुठले मित्र आहेत इंडस्ट्रीमधले? मला एकतर काय, मला वाचन माझं खूप आता नाही होत माझ्याकडून वाचन, खूप व्यस्तता वाढलेली आहे. पण मी ज्यावेळेस 8वी 9वी 10वी 11वी 12वी ह्या 5 वर्षांमध्ये खूप वाचन केलं मी. आणि त्यावेळेस अवधूत माझा जो तुमचाही खूप चांगला मित्र आहे, अवधूत गांधी, तर तो माझा खूप जिवलग मित्र आहे. त्याला माहिती आहेत माझे स्वभाव, त्याला सगळे माहिती आहेत. तर मला खूप वाचन आवडतं, कलाकारांशी ओळख करून घेणं खूप आवडतं मला. म्हणजे प्रशांत दामले असतील, मला जे जे कलाकार आवडले आणि ज्या ज्या कलाकारांसोबत मला बोलावं वाटलं ना, तर माऊलींनी मला ते करून दिलेलं आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचं एक वाक्य आहे की जे मी जगण्याचा प्रयत्न करतोय, जगतोय का नाही जगत मला माहिती नाही, पण माझा जगण्याचा प्रयत्न तसा आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचं एक वाक्य आहे, कलेची उपासना, ग्रंथांची सोबत, चांगल्या सवयी, आशावादी वृत्ती, अखंड उद्योग, उत्कट जीवननिष्ठा या बळावर नराचा नारायण आणि मानवाचा महामानव होतो. तर कलेची उपासना जे करतात ते माझ्यासाठी, मला खूप प्रिय असणारे व्यक्ती आहेत. मग ते कोणती कला असेल, कोणते क्षेत्र असेल. त्यामुळे खूप जण मित्र आहेत माझे. नितीश भारद्वाज, ज्यांनी भगवान श्रीकृष्णाची भूमिका महाभारतामध्ये केली. आपलं लहानपण आपण जे महाभारत, रामायण वगैरेच्या मालिका पाहतो, नितीश भारद्वाज यांच्याबरोबर माझे खूप चांगले संबंध आहेत. प्रशांत दादा दामले असतील, यांच्याबरोबर माझे खूप चांगले संबंध आहेत. अश्विन चितळे असेल, त्याच्याबरोबर माझे खूप चांगले संबंध आहेत. जितेंद्र जोशी असेल, जितेंद्र जोशी तो खूप चांगला माझा मित्र आहे. खूप माझा मित्र परिवार मोठा आहे. याच्यातली बहुतांशी जी नावं होती ती अभिनेते आहेत म्हणजे. तर तुम्हाला अभिनय करावा असा वाटला नाही का? आहे इच्छा पण अजून तसा काही योग आलेला नाही? अभिनय नाही करणार मी. अभिनय करायची इच्छा वगैरे ह्या गोष्टी कधी आल्याच नाहीत. पण अभिनेत्यांसोबत, कलाकारांसोबत मैत्री असावी,
हे पहिल्यापासूनच आहे. अभिनय वगैरे असं कारण अवधूत दादा यादनं मधनं अभिनय पण करतो. हो, अभिनय करतो आणि का नाही करावा. मला जर आली संधी तर मी करेल नक्की. मला माहिती नाही माझा अभिनय मला कितपत करता येईल, पण अभिनेत्याला नटही म्हणतात ना, अभिनेत्याला नटही म्हणतात. तर एकनाथी भागवतामध्ये एक ओवी आली आहे, नटिया एकची एकला, गायी व्याघ्राचे सोंग अवगला, भीतरील खेळ्या जेणे ओळखीला त्याचा फिटला भवबंध. म्हणजे भगवंताला नट म्हटलेलं आहे. तर मग काय आपल्याला एखादी भूमिका भेटली तर नट होऊन करायला काय हरकत आहे. जर जगाचा उत्पत्ती करता जर तो स्वतः नट आहे, तुका म्हणे नटधारी असं जर तुकाराम महाराज म्हणत असतील तर मला अभिनय करायला नक्की आवडेल. एक शेवटचा प्रश्न विचारून आत्तापुरते तरी या गप्पा थांबवतो. तुम्ही सिनेमा बघता? कुठले सिनेमे आहेत असे एक 2-4 नावं की जे तुम्हाला खरंच खूप मनापासून आवडलेत, आणि जर आवडले असेल तर त्यात असं काय होतं की त्यामुळे त्यांनी तुमच्या मनावर एक प्रभाव टाकलाय? असे म्हणजे खूपच चित्रपट आहेत. आता कुठली नावं घ्यावीत हा हा प्रश्न आहे. म्हणजे सगळ्याच प्रकारचे चित्रपट मला आवडतात. म्हणजे जर मला अगदीच म्हणजे कॉलेजमध्ये असताना जर कोणता चित्रपट जास्त आवडला होता तर तो रहना है तेरे दिल में. ते हार्मोन्स मध्ये चेंजेस होत होते त्यावेळेस. त्याच्यानंतर अगदीच शाळेमध्ये असताना डीडीएल जे फार आवडला होता. ते 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 आवडण्याची त्या आवडण्याची कारणं होती. म्हणजे ते तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आपल्या हार्मोन्स मध्ये चेंजेस होत आहेत आणि मग ते त्या गोष्टी घडत जातात. त्याच्यानंतर मग मराठी चित्रपट अनेक आहेत ज्याच्यामध्ये म्हणजे आता मी जितूचा उल्लेख केला तर त्यांनी जो जगद्गुरू तुकोबार यांची भूमिका केलेला चित्रपट आहे तो एक मला खूप आवडलेला आहे. आता मी वेड पाहिला काही दिवसांपूर्वी, तर तोही मला आवडला. म्हणजे रितेश भाऊंचा मी खूप मोठा चाहता आहे आणि स्वर्गीय विलासराव देशमुखांचे आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे त्या गोष्टी माझ्या आजोबांचे आणि साहेबांचे संबंध, त्याच्यामुळे त्यांच्या बरोबरची एक अटॅचमेंट असल्यामुळे वेड चित्रपट मला आवडला. खूप चित्रपट आहेत असे. साधारण कुठल्या गटातले सिनेमे तुम्हाला आवडतात? सगळेच आवडतात मला. थ्रिलर, ड्रामा, लव्ह स्टोरी सगळे आवडतात. तसं काही बंधन नाही त्याच्यात. बंधन नाही. जे चांगले ते पाहायचं आणि जे चांगले ते घ्यायचं बस. शेवटी ते कुठेतरी आपण माणसं आहेत, वेदना संवेदना ह्या गोष्टी ज्याच्यातून आपल्याला अरे हा कुठेतरी आपण कनेक्ट होतो, त्या गोष्टी सगळ्या आवडतात आपल्याला. असं काही नाही. आणि माझं एक जीवनाचं तत्व आहे, इथे काय चांगलं इथं काय वाईट हे आपण ठरवायचं नाही. आपण आपल्यावर विश्वास ठेवायचा, चांगलं वागण्याचा प्रयत्न करायचा. कोणी म्हणत असेल हे तो वाईट व्यक्ती आहे, वाईट माणूस आहे, नका जाऊ त्याच्यासोबत, नका राहू त्याच्यासोबत, मग काय इथं घराची भिंताच सामायिक आहे ना. म्हणजे इकडे कोणीतरी राहतंय, तो माणूस कसा आहे आपल्याला माहिती नाही, तो त्याच्या घरात कसा आहे. पण आपण चांगले असू ना तर मला असं वाटतं की वाईट माणसांची संगत करा, वाईट गोष्टींमध्ये जा, पण आपल्या चांगुलपणावर विश्वास ठेवा की आपण वाईटाकडे गेल्यानंतर त्याच्यासारखे वाईट होणार नाही, तर त्याला आपल्यासारखं चांगलं करू. म्हणून जिथे जिथे जाता येईल तिथे तिथे जायचं, जे जे चांगलं करता येईल ते करायचं. हेच एक तत्व आहे आता तरी सध्या. गप्पांना खूप रंगतायत, खूप प्रश्न आहेत, पण आत्तापुरतं आपण जरा थांबूयात. पुढच्यासाठी मोठा मेवा ठेवूयात. त्यावेळेला कदाचित तास, 1.5 तास, 2 तासांचा गप्पा मारूयात त्यावेळेला, आणि शक्य झालं तर अवधूत दादाला बोलूयात. म्हणजे मला मग मजा येईल. त्या ज्या जुन्या आठवणी आहेत तुमच्या आळंदीतल्या, गमती जमती काय, खोडी काढणं असेल, मस्करी असेल, आणि बऱ्याच गोष्टी उलगडता येतील त्या निमित्ताने. तर तुमचं मी मनापासून आभारी आहे की तुम्ही बायोस्कोप आर्ट्सवर आलात आणि इतक्या छान मनमोकळ्या गप्पा मारल्यात. एकतर बिग बॉस संदर्भातल्या खूप साऱ्या समजुती असतील किंवा गैरसमज असतील, ते या निमित्तानं थोडेसे क्लिअर व्हायला लोकांना मदत होईल. दुसरे असे की तुमच्या ज्या वैयक्तिक आवडीनिवडी आहेत, कलेकडे किंवा सिनेमाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, तोही या निमित्ताने प्रेक्षकांना कळला असेल. पुन्हा एकदा धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय शिवराय.